नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा आपल्या हातामध्ये आपट्याचं पान घेते आणि खिडकीत अक्षयची वाट बघत बसलेली असते। तिला असे वाटते की अक्षय सकाळी सुद्धा आला नाही, नक्की आता तो तिला भेटण्यासाठी येईल, म्हणून ते पान तिला अक्षयला द्यायचे असते, म्हणून त्याची वाटच बघत असते। तेवढ्यात कावेरी रमासाठी जेवण घेऊन येते आणि रमाला म्हणते की काय ग रमा, हे कुणासाठी ठेवले हातामध्ये? रमा म्हणते की ना काही नाही उगाच। तर कावेरी म्हणते की अगं तुझ्या आवडती कढी बनवली, मी तुला प्रेमाने घास भरवते, मंगलाच्या हाताने तू कशी सकाळी खाल्ले तसे आता सुद्धा माझ्या हाताने प्रेमाने खा। रमा म्हणत असते की नाही आई, मी तुला खरंच सांगते की मला भूक नाही। तेव्हा रमा लगेच कशाचा तरी आवाज येतो आणि धावतच बाहेर येते। तिला असे वाटते की अक्षयच आला असेल, म्हणून ती इकडे तिकडे बघत असते। तेव्हा कावेरी विचारते की अगं रमा, कुणाची वाट बघते तू? रमा म्हणते की नाही आई, काही नाही। रमा आपल्या हातातील त्या सोन्याच्या पानाकडेच बघत असते। त्यानंतर कावेरी म्हणते की हा घास घे अक्षय रावांचा। तर रमाला अक्षयची आठवण येते की त्याने तिला जेवण भरलेले असते। तेव्हा रमा ही नाराज होत म्हणते की खरंच आई, मला भूक नाही। तेव्हा कावेरी म्हणत असते की अगं असे काय करते, सणासुदीचा दिवस असल्यामुळे त्यांना काहीतरी काम निघले असेल, त्यामुळे त्यांचे इकडे येणे झाले नसेल, तू जेवण करून घे। आज त्यांना वेळ भेटला नाही, उद्या नक्की येतील, तोपर्यंत तू जेवण तरी करून घे। तेव्हा रमाच्या मोबाईलवर एक मेसेज येतो, तर तो मेसेज वाचल्यामुळे रमाला थोडासा आनंद होतो। ती कावेरीला म्हणते की त्यांना यायला वेळ नसेल भेटला, म्हणून त्यांनी मला मेसेज करून सांगितलं असेल, म्हणून ती लगेच आपला मोबाईल चेक करते। आणि त्याच वेळेस रेवाने मुद्दाम रमाच्या मोबाईलवर तिचा आणि अक्षयचा एकत्र झोपताना फोटो, जेव्हा अक्षयला वाटले होते की रमाच आली आणि तो झोपेमध्ये ते बरचळत होता, तेव्हा रेवाने लगेच तो फोटो काढून घेतलेला असतो आणि तोच फोटो आता रमाच्या मोबाईलवर पाठवलेला असतो। तो फोटो बघून रमाला मात्र आणखीनच वाईट वाटते, तिच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते। कावेरी म्हणते की अगं मोबाईलमध्ये काय बघते? अक्षय रावांचा घास तुझी जेवणाची वाट बघतो, प्लीज तू लवकर ये जेवणासाठी। पण रमाला मात्र इकडे वेगळाच धक्का बसलेला असतो। रमाला आणखीनच राग येतो आणि ती म्हणते की मला नाही जेवायचे, असे बोलून रागाने ती रडतच आतमध्ये जाते। त्यानंतर इकडे अक्षय हा रोडने येत असतो, परंतु रस्त्याचे काम चालू असताना मंत्रीसुद्धा येणार असतात, म्हणून रस्ता हा बंद असतो। तेव्हा अक्षय तिथून खाली उतरतो आणि तेथील पोलिसांना चौकशी करून विचारतो। तेव्हा ते सांगतात की रस्त्याचे काम चालू आहे, तुम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊ शकता। अक्षय मनात म्हणत असतो की मला तर रमाला भेटण्याची इतकी हौस निर्माण झाली आणि किती विघ्न येतात, आणि देवा, पण काही झाले तरी मी माझ्या बायकोला रमाला भेटणार। अख्ख्या पृथ्वीला हे वळसा घालायची वेळ आली तरी चालेल, पण रमा तुला मी नक्की भेटणार। अक्षय गाडीमध्ये बसतो आणि दुसऱ्या रस्त्याने निघून जातो। त्यावर लगेच इकडे सीमा ही कावेरीला फोन करून सांगते की अक्षय तिकडे रमाला भेटण्यासाठी येतो आणि मी त्याला समजावले होते की इतक्या रात्री अपरात्री जाऊ नको, आणि सुनेला घेऊन कसे घरी येणार इतक्या रात्री, आणि कावेरी जर रमाचे मन नसेल तर काही दिवस तिला तेथेच राहून दे, आणि तिचा राग गेल्यानंतर मग ती नक्की घरी येईल। तेव्हा कावेरी सुद्धा म्हणत असते की हो, एकदा यांच्या मनातील राग हा कमी झाला आणि ते एकदा नव्याने संसाराला जर लागले तर आपल्याला सुद्धा आनंदाचेच वातावरण होईल ना। सीमा म्हणते की कावेरी, मी अक्षयला समजावले, तू एकदा रमाला समजाव, म्हणजे नक्की त्यांच्या दोघांच्या मनातील राग आता जाईल। तेव्हा सीमा आणि रमा फोन ठेवतात, कावेरी फोन ठेवतात। त्यानंतर इकडे रमा त्या फोटो बघून अक्षयचीच आठवण तिला येत असते आणि त्या फोटोकडे बघून आणखीन तिला रडायला येत असते। तेवढ्यात ते कावेरी येते। कावेरी म्हणते की अगं सीमाचा फोन आला होता आणि अक्षय राव आता इकडेच येतात, त्यामुळे तू एकदा त्यांच्याशी समजून घे आणि प्रेमाने बोल, समजून घेतल्याने आपल्यातील जे काही वाद आहे ते मिटतात। आणि रमा, तू जर त्यांची बाजू समजून नाही घेतली तर हा त्यांच्यावर अन्यायच आहे ना, असे बोलून कावेरी सुद्धा रमाला समजावण्याचा प्रयत्न करत असते। त्यानंतर इकडे रेवा ही अक्षय रमाला भेटण्यासाठी जातोय म्हणून टेन्शनमध्ये येते आणि अक्षयला त्या रमाला भेटण्यापासून न थांबायचे याचा ती विचार करत असते। तेवढ्यात रमाकांत काका हे पायरीवरून फोनवर बोलत खाली येत असतात। तर रेवाच्या डोक्यात एक प्लॅन येतो की अक्षयला काही करून ती थांबायचे। तेव्हा लगेच
रेवा एक काठी घेते आणि त्या पायरीच्या मधून ती काठी घेऊन ती रमाकांत काकांना खाली पाडते। तेव्हा रमाकांत काकांच्या पायाला खूप लागते आणि रेवा लगेच अक्षयला फोन करून हे सांगण्याचा प्रयत्न करत असते। तर रेवा फोन लावल्यानंतर अक्षय फोन कट करत असतो। रेवा पुन्हा फोन लावत असते तेव्हा अक्षय फोन घेतो आणि तो रागानेच रेवाला विचारतो की काय झाले, कशाला फोन करतेस। तेव्हा रेवा म्हणत असते की अरे काका पायरीवरून पडले आणि त्यांच्या पायाला खूप लागले। तेव्हा अक्षय लगेच अभिषेकला फोन लावतो आणि काकांना काही लागले का विचारतो। तेव्हा अभिसुद्धा म्हणत असतो की मला त्यांचा आवाज आला, मी जरा बघून येतो। तेव्हा अक्षयसुद्धा म्हणतो की आता माझी घरी गरज आहे काकांसाठी, मी उद्या रमाला भेटण्यासाठी नक्की येईल। म्हणून अक्षय पुन्हा गाडी वळून मागे येत असतो। तर इकडे रमाकांत काका रेवाला म्हणत असतात की तू अक्षयला का फोन लावला, इकडे मला आधार देण्याचं सोडून तुला काय गरज होती त्याला इकडे बोलून घेण्याची। त्यावर इकडे रमा हातामध्ये ते सोन्याचं पान घेऊन अक्षय येण्याचीच वाट बघत असते आणि तिला ते सोन्याचं पान हे अक्षयला द्यायचे असते। मात्र अक्षय काही येत नसतो। त्यानंतर इकडे रेवा ही रमाकांत काकांच्या पायाला पट्टी करत असते। सीमा विचारत असते की अहो काठी कधी आली मध्ये पायरीवर आणि तुम्ही इतके जोराने कसे पडलात। तेवढ्यात रेवा लगेच ती पट्टी जास्त जोराने आवळण्याचा प्रयत्न करते आणि रमाकांत काकांना खूप त्रास होतो। ते काका म्हणतात की रेवा तू राहून दे, तू जा। तेव्हा रेवा उठते आणि तेवढ्यात अक्षय घाईनेच धडपडत हा दरवाज्यातून आलेला असतो। सीमा म्हणते की काय रे अक्षय, इतकी घाई कशाला करतोस, कायम धडपडत असतो, थांब मी आता तुझी दृष्टच काढते। अक्षय म्हणतो की आई मला काही झाले नाही आणि रमाकांत काकांना विचारतो की अरे काका कुठे धडपडला तू आणि कसं पडला। तेव्हा रमाकांत काका म्हणतात की अरे काही नाही, जिन्यावरून खाली येत होतो आणि ती काठी मध्ये आली, मी तिला बघितलेच नाही तेव्हा खाली पडलो आणि काही जास्त लागले नाही, तू कशाला आला मागेस। रेवा मुद्दाम म्हणत असते की ते म्हणतात की खरंच काही लागले नाही पण त्यांना आतमधून खूप त्रास होतो। तेव्हा लगेच अक्षय हा काकांना म्हणत असतो की आपल्या माणसाला जेव्हा काही लागते तेव्हा ते वेदना ह्या माझ्यापर्यंत सुद्धा पोहोचत असतात, त्यामुळे काका मी तुला सोडून आता कुठेही जाऊ शकत नाही। त्यानंतर इकडे रमा तर वाटच बघत असते आणि तिने आपलं अंथरूण करून झोपण्याची तयारी चालू असते। तेव्हा तिला कावेरी बोलल्याचे सर्व क्षण आठवतात की अक्षय तर इकडे येण्यासाठी निघाला होता, हे सीमाने फोन करून सुद्धा सांगितले। मग अक्षय इकडे का आले नसेल याचाच ती विचार करत असते आणि तिला परत रेवा आणि अक्षयचा तो रेवाने पाठवलेला फोटो त्याचा सुद्धा त्या क्षणाचा तिला आठवण होत असते। आणि इकडे अक्षय सुद्धा हा काकांचा पाय दाबत असतो, त्यांची काळजी घेत असतो आणि त्याला सुद्धा रमाची आठवणच येत असते आणि त्याने ते रमासाठी सोन्याच्या पान ते बनवलेले असते ते बॉक्स घेतो आणि त्याकडेच बघत असतो। सीमा हे सर्व बघत असते आणि इकडे रमाला सुद्धा आठवणच येत असते आणि अक्षय तेथेच तसाच झोपी जातो। दुसऱ्या दिवशी सकाळ होते। रेवा खूप छान असा मस्त घागरा घालून अक्षय समोर येते। अक्षय रमाकडे जायला निघलेला असतो। रेवा म्हणत असते की अरे अक्षय मी कसे दिसते ते मला सांग। अक्षय काही रेवाकडे बघत नाही। रेवाला म्हणत असतो की आत्ता प्लीज तू माझ्या नादी लागण्याचा प्रयत्न करू नकोस। रेवा म्हणते की अक्षय मला माहिती आहे की तुझा मूड चांगला नाही, पण तुझा मूड फ्रेश होण्यासाठीच मी इतकी छान तयार झाले। अक्षयला खूपच राग येतो आणि अक्षय लगेच रागाने रेवाला धरतो आणि चल तुझा मूड हा फ्रेश करण्यासाठी म्हणून तो रेवाला मुद्दाम हिसकवण्याचा प्रयत्न करत असतो। आणि हा सर्व नट्टाफट्टा करून कुठे जायचे, कुणाला पार्टी द्यायची, कारण मी आणि रमा वेगळे झालो म्हणून तुला ते सेलिब्रेट करायची काय, म्हणून तो खूपच रेवावर भडकलेला असतो। अक्षय दात खाऊन रेवाला म्हणत असतो की ज्या दिवसापासून या घरात आली त्या दिवसापासून या घरामध्ये प्रॉब्लेमच सुरू आहे, त्यामुळे मी सांगत होतो की हिला घरात घेऊ नका, पण माझे कोणीही ऐकले नाही। या घरात आल्यापासून माझ्या डोक्याला तू भुनभुन करूनच ठेवली आणि आता या फोटोचे प्रकरण सुद्धा आणखीन डोक्याला त्रासदायक करून ठेवले। रेवा म्हणत असते की अक्षय त्या फोटोमधले खरेच आहे ना। अक्षय म्हणतो की काय खरं आहे, जे घडले ते घडले होऊन गेले आणि त्यानंतर तू त्या मुलाबरोबर झोपडपट्टीतल्या पळून गेली, लग्न केले, त्याच्यासोबत राहिली, त्याने तुला त्रास दिला, आम्ही त्या त्रासातून तुला सोडवले आणि परत इकडे आम्हाला त्रास देण्यासाठी आली। आम्हाला त्रास देण्याचा तुला काही एक संबंध नाही, तू कशाला इकडे परत आली। आणि मला तेव्हा असे वाटायचे की माझ्या समोर हे चकचकीत आहे ना त्यालाच प्रेम म्हणतात, पण तुझ्यामध्ये ती निर्मळ भावना, ते सात्विक प्रेम कुठेही नाही। आणि तुला खरं प्रेम समजून घ्यायचे असेल तर तू रमा आणि माझ्याकडे बघ आणि ते प्रेम तू समजून घे।
रमा माझ्या आयुष्यात आल्यापासून मला खऱ्या प्रेमाचा अर्थ समजला. रमाच्या 2 वेण्यामध्ये मला ते प्रेम दिसते आणि तिच्या हातामध्ये जे बाबांनी दिलेलं घड्याळ आहे ना, त्यामध्ये मला तिचे प्रेम दिसते. ती माझ्यासाठी जे काही करते त्यात प्रेम आहे. आणि फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या दिवशी मला त्या फोटो प्रकरणात तूच आहे हे समजेल, त्या दिवशी तू आणि मी, मग तू काय करायचे ते ओळखून घे. म्हणून तुला सांगतो की माझ्या नादाला लागू नको. आणि एक गोष्ट जाताना सांगतो की हातातून जर तुझ्या वेळ निघून गेली तर तुला पस्ताव्याशिवाय काही राहणार नाही. आता तरी तू स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न नक्की कर. आणि अक्षयला खूप राग येऊन तो पाणी पिऊन खाली बसतो. तेवढ्यात रेवा ही सोफ्यावर येऊन बसलेली असते. तेवढ्यात रमाकांत काका ही मोगऱ्याची फुलं देवासाठी घेऊन येतात. आणि अक्षय म्हणतो की अरे काका, तू कशाला गेलास, मला सांगायचे. तेव्हा काका म्हणतात की आज बघ ना किती छान मोगऱ्याची फुलं मिळाली देवासाठी. आणि ही मोगऱ्याची फुलं बघितले ना, आपल्या रमाची आठवण होती. तिला सुद्धा मोगऱ्याची फुलं किती आवडायची. रमाकांत काका म्हणतात की अरे अक्षय, ही फुलं तू देवघरात ठेव, मी तोपर्यंत आलोच. तर अक्षयने काही फुलं हातामध्ये घेतलेले असतात आणि त्या फुलांचा वास सुद्धा घेतलेला असतो. तेव्हा ते फुलं तो पुन्हा टोपलीत ठेवायला लागतो. पण त्याला रमाची आठवण होते की रमाने त्याला सांगितलेले असते की वास घेतलेली फुलं कधीही देवाला व्हायची नाहीत. म्हणून ते फुलं पुन्हा आपल्या हातामध्ये घेतो आणि त्याला रमाची आठवण येऊन तो खुश झालेला असतो. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सीमा ही अक्षयला म्हणत असते की यावेळेस येताने माझी सून ही घरी आलीच पाहिजे आणि जोडीने या, म्हणून अक्षय रमाला घेऊन येण्यासाठी निघलेला असतो. रेवा ही सर्व ऐकते आणि ते मोगऱ्याची फुलं उधळून देते. इकडे रमा सुद्धा अक्षय येण्याचीच वाट बघत असते. आणि अक्षयने येताने रमाला खूप फुलं आवडतात म्हणून खूप काही फुलं आणि बुके विकत घेतलेला असतो. आणि आता या फुलांना बघून रमाचा राग नक्की जाईल असा तो विचार करत असतो आणि काही फुगे सुद्धा त्याने घेतलेले असतात. पण इकडे रमाला जरा घाबरण्यासारखे होत असते. आणि सर्व काही नीट असेल ना, हे असे का होते मला तेच समजत नाही. तर आता अक्षय आणि रमा एकत्र येण्यासाठी अक्षयवर काही नवीन संकट येणार का आणि रमा अक्षयसाठी कशी धावून जाणार, हे पाहण्यासाठी चॅनल